नमस्कार. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी बाबासाहेब मुजमुले. आपण छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये आहोत आणि या शहरातील नामांकित आदर्श शिक्षक, पदवीधर शिक्षक डॉक्टर हरिश्चंद्र रामटेके सर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. जय भीम. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मला सांगा की आपण एक आदर्श शिक्षक आहात आणि शिक्षक असताना सुद्धा आपण जो लेखक साहित्यिक बनण्याचा एवढा मान मिळतोय आपल्याला, आपलं आगामी पुस्तक सर्वांच्या येण्याआधीच चर्चेत आहे, बरोबर. सर्वांच्या तोंडी आहे, म्हणजे हरिश्चंद्राची यशोगाथा. अगदी बरोबर. हृदयस्पर्शी हरिश्चंद्राची यशोगाथा. हृदयस्पर्शी या पुस्तकाविषयी आणि एकंदरीत या लेखनाविषयी कशा पद्धतीने आपलं सुचलं तर आमच्या व्ह्युअर्सना, प्रेक्षकांना आपण सांगावं. अगदी बरोबर. सर्वप्रथम आपण मला आदर्श शिक्षक या नावाने जेव्हा आवाज दिला तर खरं असं मला वाटायला लागलं की आदर्श शिक्षक म्हणजे काय असावं. मी जेव्हा नोकरीमध्ये लागलो जिल्हा परिषदला त्यावेळेस मी सतत काम करत राहिलो. विद्यार्थी, शाळा आणि शाळेचा विकास कसा करायचा. मग सर्वप्रथम विद्यार्थ्यांचा विकास झाला पाहिजे, शाळेचा विकास झाला पाहिजे आणि पर्यायाने गावाचा विकास होतो. हाच उदात्त हेतू ठेवला आणि एक ग्रामीण खेडेगावातून सुरुवात केली. अतिशय छोटं गाव होतं आणि त्या गावातून जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळेस असं मला वाटलं की या तांड्या वस्त्यांवरती जावं, विद्यार्थ्यांना शिकावं. आणि खरं गोष्ट अशी घडली होती की मला जेव्हा नोकरी लागली तेव्हा अतिशय दुर्गम गाव होतं की ज्या गावामध्ये भिल्ल समाज होतं, नाथजोगी समाज होतं आणि बाकी समाज एक दोन घर असते, जे की शिक्षणापासून कोसो दूर असलेला खूप कोसो समाज. अक्षरशः कपड्यांपासून कसे घालावेत किंवा स्वच्छता कशी असावी इथपासून सुरुवात मला करावी लागली. सुरुवात मला वाटलं की या गावात आपण जावं, नोकरी करावी की नाही. सर्वप्रथम मला असं जाणवलं कारण आपण राहणारे शहरामधले. म्हणून काही दिवस पंचायत समितीमध्ये नंतर म्हटलं नाही शाळेमध्ये जावं. गेलोय शाळेमध्ये आणि विद्यार्थ्यांना जेव्हा मी हाताळलं ते मला वाटलं नाही या विद्यार्थ्यांना पुढे न्यायचं आपल्याला. आणि खरोखरच रस्ता चिखलाचा होता, पायवाट होती, पावसाळ्यामध्ये तर मोटरसायकल जातही नव्हती. अशा कठीण प्रसंगातून मी तिथं शिक्षण दिलं मुलांना. आणि आश्चर्य असं की काम करत राहिलं, फक्त फळाची अपेक्षा कधी केली नाही आणि याची शासनाने दखल घेतली. फक्त प्रस्ताव तिथपर्यंत पोहोचलाय, कुठं शिफारस नाही, काही नाही, राजकारण नाही. आणि महाराष्ट्र शासनाने म्हणजे शालेय शिक्षण विभागाने मला तो एक महाराष्ट्र स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार हे जाहीर केलं, राज्यस्तरीय. आणि मला एक म्हणजे वेगळं पण जाणवलं अगदी की चला माझ्या कार्याची पावती मला मिळाली. सुखद धक्का मिळाला. अगदी वृत्तपत्रात पाहिलं तर माझं नाव आणि सर्व वृत्तपत्रामध्ये की डॉक्टर रामटेके हरिश्चंद्र यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर. तर मग मित्रांचे बरेच फोन आणि तिथून मग असं वाटलं की नाही अजून जास्त आता जबाबदारी जास्त आली. कारण आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला मग त्या दृष्टिकोन माझ्याकडे लोक बघणार आहात. मग जबाबदारी जास्त वाढली आणि परत मग तिथून म्हैसमाळला मुख्याध्यापक म्हणून काम केलं. साजापूर मध्ये आलोय, तिथं मग बरंच डेव्हलपमेंट केलं. बऱ्याच गोष्टी असं माझ्यातून चांगल्या चांगल्या विद्यार्थी केंद्रबिंदू असं समजून तुम्ही जे सेवा विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानलंच पाहिजे. कारण आजकाल म्हणतात जिल्हा परिषद शिक्षण चांगलं नाही, पण मी सांगतोय की जिल्हा परिषद शिक्षण सर्वात चांगलं आहे, अतिशय चांगलं आहे. आणि आमच्याकडे सर्व क्रीम लोक आहेत, खूप चांगलं शिकवतात. पण आमच्या विद्यार्थ्यांना कधी ट्युशनची गरज पडत नाही कोणत्या. आणि आम्ही विशेष सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांना घडवतोय. आणि नंतर तुम्ही दुसरा प्रश्न केला की लेखनाची सुरुवात कशी झाली. काय झालं की मी बराच माझे आदर्श म्हणजे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं जेव्हा मी लेखन वाचन करतोय त्यावेळेस सुचतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मोठं वैभव उभं करून पुस्तकांच्या माध्यमातून अनेक पुस्तकांचं लेखन केलं. आणि वाचत असताना मला असं नेहमी वाटलं की आपण पण लिहू शकतो का. की माझ्या जीवनामध्ये काय झालं. आणि काय होतं वृत्तपत्रामध्ये मग कधी बघतोय तर कोणाचं आत्मचरित्र असतं, कोणाचं काहीतरी एक आर्टिकल्स असतात. ह्या जेव्हा मी वाचत गेलोय मग मला जाणवलं की मी शून्यातून विश्व निर्माण केलाय. अक्षरशः काही नसताना जर मी शून्यातून पुढे आलो ते माझी ही प्रेरणा
माझी आत्मकथा इतर लोकांना मिळावी, तरुणांना मिळावी, की जर ही व्यक्ती शून्यातून एवढं घडू शकते, जिथं कोणताही पॉलिटिक्स नाही किंवा राजकारण नाही किंवा असं शिक्षणाचा गंध पण नाही, प्रामाणिक सेवा अगदी. फक्त. मग मला असं वाटलं की नाही, मग सुशिक्षित बेरोजगार आहेत ना, त्यांना पण माझी कहाणी कळाली पाहिजे, की ही व्यक्ती जर शून्यातून इथपर्यंत जाऊ शकते, तर मग हा आदर्श आपण यांचा घेतला पाहिजे. मी सांगतोय माझी जी हृदयस्पर्शी, कारण नावच आहे हृदयस्पर्शी, कारण मी पुस्तकाच्या लेखनात अगदी प्रॅक्टिकल लिहिलेलं आहे, जे प्रॅक्टिकल आहे तेच आहे. त्याच्यामध्ये ते जे वाचन केलं की असं वाटतं की नाही, यांचा आदर्श घेऊन आपण पुढे निघावं. गेलं पाहिजे. कधीच आपण सुशिक्षित बेकार आहोत असं नाही समजायचं, किंवा आपण काही करू शकत नाही असंही नाही समजायचं. आपण खूप काही करू शकतो. म्हणजे निगेटिव्ह विचार मनात आलेच नाही पाहिजे. अगदी नाही. ते म्हणतात ना, अगर चाहो तो मिट्टी की तकदीर बदल सकती है, अगर चाहो तो मिट्टी की भी तकदीर बदल सकती है, फर्क इतना है की सही तरीके से तलाशा जाए. क्या बात. आणि तेच उद्देश आम्ही समोर ठेवला आणि एक सुंदर अशी माझी पुस्तक तयार केली. पुस्तक तयार करत असताना मला माझे जे फ्रेंड सर्कल आहेत, त्यांचे सुंदर आर्टिकल्स आहेत, आणि खरोखरच सर्वांनी ते वाचावं अशी प्रेरणादायी अशी ती सुंदर असं ग्रंथरूपी हृदय स्पर्शी हरिश्चंद्र यशोगाथा हे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग ज्याला आपण समजतो की तुमच्या दृष्टीने तो काय आहे, म्हणजे पुस्तकाचा गाभा काय आहे? हा, पुस्तकाचं महत्व असं आहे की आपण जे मी लहानपणापासून पुढे आलोय, तर खरं सांगतोय की लहानपण माझं जे गेलं, तर अक्षरशः 10वी पर्यंत आम्ही कधी पॅन्ट पाहिली नाही, फुल पॅन्ट जे आपण म्हणतोय. त्याही नंतर पायात चप्पल नाही पाहिली, आणि अनवाणी पायाने जायचं, म्हणजे साधारणतः वयाच्या 16व्या वर्षापर्यंत. 16व्या वर्षापर्यंत. 10वी म्हणजे 16व्या अगदी वर्षापर्यंत प्रॅक्टिकल. अशा अवस्थेत 10वीला मला फी भरायला पैसे नव्हते, तर मग कोणाकडून म्हणजे जमा करायचे पैसे आणि ते फी भरायची, पायी पायी जायचं, सायकल कधी नव्हती. मग पायी पायी प्रवास करून आपण शिक्षण पूर्ण केलं ना, आणि मला एकच तेव्हा वाटायचं की नाही, खूप शिक्षण घेतलं ना तर खूप मोठी नोकरी भेटते. हाच हेतू माझा, मला काहीच माहित नव्हतं. तर एवढंच माहित होतं की शिक्षणानं नोकरी मिळेल बस, आणि जास्त शिकलं की मोठी नोकरी मिळेल, म्हणून ते शिकण्याची धडपड सुरू झाली. मग 10वी 12वी नंतर मग आता पुढचं शिक्षण, तर मग बरीच ओढ इकडं छत्रपती संभाजीनगर तेव्हाच्या औरंगाबाद इकडे होती, कारण बाबासाहेबांनी इथं पीपल एज्युकेशन नावाचं मिलिंद कॉलेज सुरू केलं होतं, आणि सर्व आमच्या विदर्भातले लोक सर्व इकडेच यायचे. 10वी झाली 11वी 12वी इकडे यायचे, इकडेच नोकरी करायचे. मग मी बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये शिकायचं, अगदी बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये शिकायचं, आणि तेव्हा ते टॉप वरती होतं असं नेहमी वाटत. म्हणून मग मी काय केलं की नाही, आपण औरंगाबाद जाऊया. आणि माझे मोठे भाऊ होते मधुकर रामटेके, तर यांची प्रेरणा घेतली आणि मी इथं आलोय. खरं प्रॅक्टिकल तुम्हाला सांगतोय, जेव्हा मी तेव्हाच्या औरंगाबाद, आता छत्रपती संभाजीनगर इथे जेव्हा आलोय ना, तर अक्षरशः फक्त एक ड्रेस, त्या व्यतिरिक्त काहीही नाही. एक तेव्हा नाही का ह्या पेट्या होत्या बघा लोखंडाच्या पत्र्यांच्या, मग ते पत्र एक छोटीशी पेटी, त्याच्यामध्ये मग कपडे वगैरे, मग एक ड्रेस, आणि बाकी मग थोडं पुस्तकं वगैरे माझ्या, ते घेऊन इथपर्यंत पोहोचली. त्या पोहोचल्यानंतर कसं राहायचं, कुठं राहायचं, अक्षरशः आम्ही एक छोट्या भाड्यामध्ये 5-6 मुलं एका रूम मध्ये राहायचो. असा हा संघर्षमय जीवन आहे. मग कशा पद्धतीने शिक्षण झालं? आणि माझं शिक्षण, मला बीएससी इंडस्ट्रियल केमिस्ट्री मध्ये करायचं होतं, आणि इंडस्ट्रियल केमिस्ट्री मौलाना कॉलेजमध्ये होती. मी राहायला जयसिंगपुरामध्ये, तिथून जाण्यात तेव्हा 50 पैसे तिकीट होती बसची. अच्छा. तरी सुद्धा 50 पैसे नसायचे. कोणत्या वर्षीची गोष्ट आहे? तर हे 90, 91, 89, 89 पासून. तर मग आम्ही काय करायचो, माझे 2-3 मित्र पण राहायचे माझ्यासोबत, की आम्ही अगदी गरीब परिस्थिती आल्यामुळे, आणि गावाकडून तेवढे काही पैसा आम्हाला काही मिळत नव्हता. स्कॉलरशिप मिळायची, स्कॉलरशिपच्या भरोश्यावर थोडाफार हे करायचं, ते काही पुरत नव्हतं, कारण अभ्यासाच्या पुस्तकावर घ्यायच्या. मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतोय की शहागंजला तिथं कामगार लोक येतात, सकाळी सकाळी काम करतात, आणि तिथं मिस्त्री लोक येतात, ते मिस्त्री सकाळी त्यांना घेऊन जातात कामाला, संध्याकाळी लग्न अगदी पैसे देतात. हे आम्हाला माहित झालं. आम्ही काय केलं की रविवार दिवस बघायचा, शनिवारी 2 दिवस कॉलेजला सुट्टी असते, मग आम्ही शहागंजला सकाळी उभं राहायचो 7 वाजता. कामगार चौकामध्ये? हो, कामगार चौकामध्ये. शहागंजमध्ये तो एक स्क्वेअर आहे कामगार चौक म्हणून. आम्ही जायचो, उभं राहायचं. मग तिथं नाही काही मिस्त्री वगैरे कॉन्ट्रॅक्ट वगैरे तिथे येतात, आणि आपल्याला घेऊन जाऊ, चला काम करायचं. मग आम्ही पुढे जायचो, आम्हाला काम करायचं. तिथं आम्ही घर बांधकाम, म्हणजे मिस्त्री हाताखाली विटा देणे, बिगारी काम करायचं. मग संध्याकाळी लगेच पैसे भेटायचे. दुपारी काय खायला भेटत नव्हतं, आम्ही काय करायचं, दुपारी मग केळी वगैरे घ्यायच्या थोड्याफार,
ते खायचं ना, मग असं राहायचं. संध्याकाळी पैसे भेटले की तो आनंद, ते पैसे ठेवायचे आणि नंतर मग कॉलेजला जायचं किंवा करायची. अक्षरशः मी तुम्हाला आता बोलता बोलता बोललो होतो की कधी कधी दिवसा कॉलेज करून रात्री वृत्तपत्रामध्ये जाऊन रात्रीचे पेपरचे गठ्ठे बांधायचे आणि ते पेपरचे गठ्ठे बांधून लोड करायचे. रात्रभर ते चालते ना वृत्तपत्र बाहेर पाठवणे. तर नामांकित वृत्तपत्रामध्ये काम करताना रात्रभर ते काम करतो, कधी दिवस झोप यायची. पण अशाही परिस्थितीतून मी बाहेर पडलोय आणि चांगलं उच्च शिक्षण घेतलं आणि आज इथपर्यंत पोहोचलोय. हा एक आदर्श आहे आजच्या तरुण पिढीसाठी. निश्चितच आयडॉल अगदी अगदी. मी तर म्हणेन की शिक्षणाबरोबर मला कामही करता आलं पाहिजे. स्वतःला समजू नका मी एवढं बीएससी करतोय, एमएससी करतोय, एमएडब्ल्यू करतोय किंवा उच्च शिक्षण घेतोय म्हणजे मी हे असं काम करावं नाही. मी अक्षरशः सांगेन तुम्हाला की मी नाल्यांचे सुद्धा काम केलेले. तेव्हा जे काम मिळेल ते, मी कधी पेंटर नव्हतो, पण मला एका जणाने घेऊन गेलं की म्हणे ह्या रूमात पेंटिंग करायचे आहेत. शहागंजला ते ज्वेलरीचे दुकान आहेत की नाही, म्हणजे परिस्थितीनं पेंटरही बनवलं. त्यांनी ज्वेलरीचं होतं तर ते शॉप कलर करायचं होतं. मी कधी हातामध्ये ब्रश पकडला नव्हता. हा, गावाकडे मात्र नाही का आमचं शेणाचं घर होतं ना, तर शेणाने मी सारवायचो, ते मला माहित होतं. पण ब्रश कधी नव्हता पकडला. तर मला अक्षरशः माझ्या परिस्थितीने मला ते ब्रश घेऊन घराचं काम कसं पेंटिंग करावं ते केलं आणि ते चांगलं व्हायचं. त्या लोकांनी मला पैसे पण दिलेत, छान काम केलंय. आणि आता मी घरी पण नाही, कधी कधी वाटलं मी ब्रश घेऊन काम करतो. म्हणजे तुम्हाला ज्या परिस्थितीनं पेंटर बनवलं ते आजही तुमच्यामध्ये पेंटर आहे. मी करतोय कधी स्वतःच ब्रश घेतो. मी पेंटरला सांगतोय हे असं नाही, असं करायचं. बघा एवढं आहे. बरं, म्हणजे हा जो प्रेरणादायी इतिहास आहे तुमचा, तो अतिशय तरुण पिढीला एक आयडॉल म्हणून समोर आहे. मी निश्चित सांगेन की मी जसं श्रीनंतर आलो, गरीब परिस्थितीमध्ये आलोय ना, आणि विद्यार्थ्यांनी हे केलंच पाहिजे. अभ्यासही केलं पाहिजे, कामही केलं पाहिजे. अनेक मुलांना परिस्थितीनुसार शिक्षण घेता येत नाही. काय होतं, कंटाळा येतात त्यांना. आजकालची मुलं असं काम करा म्हटलं की नाही करत. मी तर म्हणेन तुम्ही परिश्रम केलंही पाहिजे, तेव्हाच खरंच शिक्षणाचं महत्व तुम्हाला कळेल. बरोबर. बरे, तुमच्या ही जी पुस्तकाची सुरुवात आहे, कथेची सुरुवात आहे, ती कशी आहे, कुठून झाली आहे? खरं माझे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत की त्यांच्याच प्रेरणेने मी पुस्तकाची लेखनास सुरुवात केली. मला असं वाटलं होतं की माझं आत्मचरित्र लोकांपर्यंत पोहोचावं. आणि मी तर असं म्हणेन की काही लोकांनी जर वाचन केलं ना, निश्चितच त्यांच्यामध्ये इन्स्पायर होते, अगदी त्यांना एक प्रेरणा मिळते. चला, निश्चितच प्रेरणा भेटली पाहिजे. कारण पुस्तक असं आहे की वाचल्यानंतर असं वाटेल नाही आपणही असं करू शकतो, आपणही आपली परिस्थिती सुधारू शकतो. माझं लग्न झालं तर माझं लहान मुल होतं. तेव्हा नोकरी होती खाजगीमध्ये नोकरी सुटली. नंतर माझं एमएसडब्ल्यू झालं. एमएसडब्ल्यू झाल्यानंतर काही कंपन्यांमध्ये काम केलं, काही कंपन्या असं बंद पडत गेल्या आणि कंपनी बंद पडल्यानंतर काय करावं, माझ्यासमोर फार वेगळं हे अगदी लग्न झाल्यानंतरची परिस्थिती, नंतर सुद्धा परिस्थिती निर्माण झाली. खाजगी नोकरी सुटली, मुलं लहान आहेत, किरायाच्या घरामध्ये राहायचं. छोटं ह्या ऑफिस तरी मोठं आहे, अक्षरशः छोटं, आणि त्याच्यामध्ये छोटीशी एक डब्ल्यूसी असायची आतमध्येच, आणि तिथंच किचन, तिथं एकाच बेडवर आम्ही हे करायचो. असेही दिवस काढलेले आहेत. आज मी बघतोय ना की आज खूप आहे. अगदी ते जुने दिवस आठवले कसं वाटतं आपण काय होतो आणि काय झालं. निश्चित सर्वजण असं करू शकतात. आपल्या जीवनाचं यथार्थ सार्थक जर करायचं असेल तर तुमच्यामध्ये परिश्रम करण्याची जिद्द पाहिजेच, हे महत्वाचं. आणि मला प्रेरणा अशीच मिळाली की मला वाटलं लोक आत्मचरित्र लिहितात, लोक वेगवेगळ्या पुस्तकं लिहितात, आणि माझ्यामध्ये एक लेखक असं जागृत झाला की नाही, सुरुवात आपण आपल्या आत्मचरित्रातून करायची. आपलं स्वतः एक पुस्तक तयार करावं आणि ते लोकांपर्यंत येऊ द्यावं की बघा तुम्ही असं आदर्श पुढे जाऊ शकता. नंतर माझ्याकडे बरेच आर्टिकल्स आहेत, बरेच पुस्तकांची नावं आहेत की ते आपण सुरुवात करणार आहोत. आणि इथून सुरुवात आपल्यापासून करावी असं मला वाटलं, आणि म्हणून मी स्वतः माझी पहिले आत्मकथा ही सुरुवात केली आणि ते आता लोकांपर्यंत पोहोचते आहे. याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट असा विचारायचा की कुठला भाग तुम्हाला आवडतो? तुम्ही जे पुस्तक आता तुमचं येत आहे तर त्याच्यामध्ये कुठला पॉइंट असा वाटतो की हा मजेशीर आहे? मजेशीर सर्वच आहेत, कारण ज्यांनी लिहिलं खूप छान छान लिहिलेले आहेत. काही असे प्रसंग आहेत त्याच्यामध्ये की आम्ही लहान असताना घरची परिस्थिती नाजूक असायची. गावाकडे पूर्वी नाही का खेड्यापाड्यामध्ये, आता मी खेडेगावातला होतोय,
एकदा तुमच्या पूर्ण गावाचं केस सांगा, नाव सांगा. माझं गाव भंडारा जिल्ह्यामध्ये आणि साकोली तालुक्यामध्ये कन्नाड गाव, अच्छा. छोटं गाव होतं. बरं. आणि त्याच्यामध्ये एक पॉईंट तुम्ही जे आता मला विचारलं हा. की सर तुम्हाला काय म्हैसूर आणि काय थोडंसं हे वाटलं, तर त्याच्यामध्ये सांगतोय पूर्वी एक जातीभेद नावाचा प्रकार होता. हम्म. त्यावेळेस नाही, जातीभेद आजही आहे पण वेगळ्या पद्धतीने. वेगळ्या पद्धतीने, पण तेव्हा जास्त होतं. हा. हो, तेव्हा थेट होता. आमची कटिंग सुद्धा कोणी करत नव्हते. अच्छा. बर. मी हे अनुभवलंय बरं. हा. माझे आजोबा एक थोडस प्रतिष्ठित होते, नाव चांगले होते थोडेफार, तर ते आम्हा चोरून लपून नाही का कोणी कटिंग करून द्यायचे. अच्छा. नाही तर आमचे भाऊ कटिंग करायचे, म्हणजे अशी एकमेकांची परिस्थिती पाहिली cutting आहे करायची. अगदी. हा. आम्ही सांगतोय की मोहाचे झाडं असतात बघा हो. गावाकडे, हो, हो. तर आमच्या शेतामध्ये थोडं शेत होतं, पण मग झाडं होते. माझे आजोबा सकाळीच 5 वाजता, तो मला काय वाटतं 4 वाजले असतील, 5 वाजता शेतामध्ये पहाटे हा. थंडीमध्ये घेऊन जायचे. का की तेव्हा नाही का परिस्थिती फार वाईट होती, म्हणजे अन्न मिळत नव्हतं. मी मिलो पाहिलेले आहेत. ते शासनाने आम्हाला नाही का दुष्काळीग्रस्त भागामधून ते हे काढत होते मिलो, बरं. ते बाहेरून यायचे लाल रंगाचे, ते हे करायचं आणि त्याचं मग भरडा करून आपण खात होतो. तेही मी दिवस पाहिलेले आहेत. तर मी सांगतो जेव्हा मोहाच्या झाडाखाली यासाठी जायचो की लोकांनी चोरून नेऊ नये. अच्छा. हा. आता लोक नाही का सकाळी यायचे आणि घेऊन जायचे आणि ते खायचे. हा. मी रात्री आम्ही पहाटे जायचो, आजोबा 2-3 फिरायचे मोह ते झाडं वगैरे. आणि मी सांगतो मला काय सांगतो कहाणी, मोहाच्या झाडाचे जे फुलं पडायचे ना, तर त्याच्या अगोदर नाही का साफसफाई करायची. तर मोहाचा ढीग राहायचा मोठा. ढीग कसा असायचा की पानं खूप मोठा ढीग, पाण्याचं पानं बाजूला करायचे, मग त्या पाण्याचा ढीग राहायचा फुलं वगैरे आणि मग खाली नाही का जमिनीत फुलं पडायचे सकाळी पहाटे. मग ते